आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। विमानतळावर प्रवाशाकडून पिस्तुलासह 28 काडतुस जप्त करण्यात आलेली आहेत। पुणे विमानतळावर ही कारवाई झालेली आहे। तपासणी दरम्यान दीपक काटे नावाच्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुस सापडली आहेत। पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेकडून या दीपक काटे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील आणि राम सातपुते यांच्या सोबत दीपक काटेचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत। सुरक्षा यंत्रणांनी या व्यक्तीला, दीपक काटे नावाच्या व्यक्तीला आता अटक केलेली आहे। त्याच्या बॅगेत पिस्तूल आणि 28 काडतुस सापडलेली आहेत। पिस्तूल आणि काडतुस नेमकी कुठे नेली जात होती, बॅगेत नेमकं हे ठेवण्याचं कारण काय, असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।